नमस्कार, मी सुरेश बहिरवाडे. लॉकडाऊन काही लोकांसाठी अन्यायकारक झालं, काही लोकांवर त्यांना त्रास झाला, काही लोकांना घरातून बाहेर पडणं मुश्किल झालं होतं. पण काही लॉकडाऊनच्या फायद्यांबद्दल तर ज्यावेळी बोलायचं झालं तर एक उदाहरण माझ्या समोर आहे, ते म्हणजे संदीप सिंग यांचं. संदीप सिंग हे उत्तर प्रदेशातून निघून आले होते. थोडंसं मेंटली रिटार्डेड होते आणि ते कुठे जात आहेत, काय करतात हे त्यांना समजत नव्हतं. अशा अवस्थेत ते फिरत 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 सोलापुरात आले. सोलापुरातल्या लॉकडाऊनमध्ये या पोलिसांच्या मार्फत ते पकडले गेले आणि सोलापुरातल्या सगळ्यात सुरक्षित अशा जागी म्हणजे बेघर निवासमध्ये ते आले. या ठिकाणी त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट केली गेली. त्यांच्या अनेक ज्या सवयी होत्या त्या सवयी सोडवल्या गेल्या, चांगल्या सवयी त्यांना लावल्या गेल्या. पण प्रश्न हा उरला होता की या संदीप सिंगला त्याचं परिवार कसा मिळेल. हे करत असताना हळूहळू या संदीप सिंगच्या परिवारासंबंधी माहिती घेतली गेली. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती आमच्या वैशाली आव्हाड मॅडमनी. त्यांनी घेतलेल्या माहितीच्या आधारानं आणि त्यांच्या हातावर असलेल्या पत्त्यावरून त्यांनी सगळीकडं संदेश पाठवले. या संदेशाला प्रत्युत्तर मिळालं त्यांच्या मुलाच्या रूपानं, म्हणजे ओम सिंग यांच्या रूपानं. ओम सिंगनं त्यांचा पत्ता हुडकत या सोलापुरात आगमन केलं आणि त्यांना त्यांचे आवडते लाडके पिताजी भेटले. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या क्षणाचं वृत्तांत आम्ही इन सोलापूर चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर देत आहोत. आपण प्रत्यक्ष भेटूया त्यांच्या मुलाला, म्हणजे ओम सिंग यांना. ओम सिंग, क्या माजरा है, क्या मामला है जो पिताजी गायब हो गए थे और कैसे हो गए थे, कब हो गए थे? ये 18 अक्टूबर 2019 को शाम को 3 बजे घर से निकले थे. तो मैं घर पे था नहीं, ये निकले घर से. और घर से फिर हम लोग ने बहुत ढूंढा, बहुत कोशिश करा, पर ये मिले नहीं हम लोग को. फिर उसके बाद हम लोगों ने फिर मतलब 2-3 महीने कोशिश किया, फिर धीरे धीरे कोशिश किया. अब जब मिल नहीं रहे किसी को, मतलब मैं सोच भी नहीं सकता था कि वो महाराष्ट्र में होंगे. तो मैंने यूपी का हूँ, लखनऊ यूपी मेरा घर है. मैंने लखनऊ यूपी में बहुत ढूंढा, बहुत खोजा. फिर मैं थक के बैठ गया कि अब जब करेगा ऊपर वाला ही करेगा. तो ये सोलापुर बेघर निवास केंद्र मेरे लिए तो भगवान का ही घर है. और सर लोग तो मेरे लिए भगवान से कम नहीं है. ये मेरे लिए तो भगवान ही है, क्योंकि जैसा इन लोगों ने किया, जैसा मेरे पिताजी को यहाँ पिछले 7 महीने से यहाँ हैं, तो वो मेरे लिए तो भगवान ही है ये. और जो सर लोग कर रहे हैं ऐसा कोई भी नहीं करता किसी के लिए. तो ये एक मेरे लिए भी मोटिवेशन है. मैं भी अभी यूथ हूँ और मेरे जैसे बहुत सारे यूथ होंगे जो इस वीडियो को देखेंगे भी. तो मेरा उनसे एक ये कहना है कि ऐसे ही अच्छे काम करने से कुछ अच्छा होता है. और मैं बहुत बहुत धन्यवाद हूँ. पिताजी जब घर से निकल चुके थे, घर से बाहर आए और जब नहीं मिल रहे थे तो घर के लोगों की हालत क्या थी? हालत ये थी कि मैं, मतलब ये मेरी दादी के अकेले बेटे हैं और कोई बेटा बेटा नहीं है उनका. तो वो यानी संदीप सिंह अकेले उनके बेटे हैं? हाँ. अब इनके मिलने से उनकी 5 साल उम्र और बढ़ गई है. अच्छा. वो बेचारी, मतलब रात में मैं कभी सोया या जगा तो देखता था वो रोती रहती थी रात में. मैं खुद को इतना बेबस फील करता था कि मैं इतना कुछ होने के बाद कुछ कर नहीं सकता मैं उनके लिए. फिर जब मेरे को फर्स्ट टाइम जब कॉल आया आपके यहाँ से बेघर निवास केंद्र से, बोला गया कि वो यहाँ पे हैं, तो मेरे को एक बार तो यकीन नहीं हुआ, क्योंकि 1 साल बाद सभी को ये लग रहा था कि वो मर गया होंगे, जिंदा तो होंगे ही नहीं. ओके. 1 साल बाद मतलब कोई सोच भी नहीं सकता. सभी ये बोल रहे थे कि अब तक तो मर गए होंगे, ऐसा कौन रहता है जिंदा, लॉकडाउन हुआ, खाना नहीं मिला होगा. लेकिन बिल्कुल मैं बोल नहीं सकता, मेरे पास सब नहीं बोलने के लिए. आप लोग किस तरह से भगवान हो मेरे लिए. जिस दिन आपको ये न्यूज़ मिली कि आपके पिताजी जिंदा है, सोलापुर में है, तो दादी की हालत क्या थी? दादी मेरा पूजा कर रहा था वो. तो वो मतलब खुश तो बहुत हुआ, वो सुना, वो पूजा करते करते माला कर रहा था पूजा, वो रोने लगा. और लेकिन उसने पूजा छोड़ा नहीं. बोला कि पहले जिस भगवान ने मेरे लिए करा है, पहला भगवान तो मेरा है, दूसरा भगवान जिसने मेरे बेटे को रखा, तो मैं पहले अपने भगवान को धन्यवाद करती है, फिर मैं बात करेगी अपने बेटे से. फिर मतलब सब लोग, मतलब पूरे आसपास के मोहल्ले के सारे लोग आ गए. मैं वीडियो कॉल में बात कर रहा था, सब लोग अगल बगल में खड़े होकर देख रहे थे, बात कर रहे थे, सबने बात की. फिर मैं बहुत कोशिश की, फिर ट्रेन का टिकट अरेंज किया. फिर ट्रेन का नहीं मिला तो फ्लाइट से मैं आया यहाँ पर अपने पिताजी को लेने के लिए. फ्लाइट से आप सोलापुर आ गए? हाँ. आप लखनऊ में क्या करते हैं? मैं लखनऊ में तो रहता नहीं हूँ, क्योंकि लखनऊ से घर मेरा दूर है, थोड़ा 50 किलोमीटर दूर है. रामनगर पड़ता है कस्बा, वहीं पे एक गांव, वहीं पे घर है मेरा. तो मैं अभी पढ़ाई करता हूँ. पढ़ाई कर रहे हैं? हाँ.
पिताजी मिलने की खुशी आप किन शब्दों में जाहिर करेंगे? अब मैं कैसे बताऊं आपको, इस खुशी के लिए मेरे पास शब्द नहीं है। ये जो मेरी खुशी है, ये मेरे परिवार की खुशी है, ये सारा श्रेय आपको और बेघर निवास केंद्र सोलापुर को देना चाहता हूं, क्योंकि आप लोगों ने ही मुझे मिलाया। और क्या मैं अगर ज़्यादा बोलूँगा तो मुझे रोना आ जाएगा, इससे ज़्यादा मैं कुछ कह नहीं सकता इससे ज़्यादा। वाकई हालत ही ऐसे है कि आपकी आंखों में आंसू दिखाई दे रहे हैं हमको। पिताजी शहर गांव में क्या क्या काम करते थे? गांव में कुछ नहीं, जैसे खेती वेती है थोड़ा, कभी खेत में खाद डलाना हुआ तो इनको भेज दिया गया कि अगर कोई खाद डाला तो वहाँ पे जाके खड़े हो जाओ, वो कैसे कर रहा है ये देखना है बस। बाकी इनसे ज़्यादा काम कोई नहीं करता था। और इनको मतलब टाइम टाइम पे सारी चीज़ें, जैसा अभी मैं जब यहाँ आया फर्स्ट टाइम तो मैंने देखा बिल्कुल घर के एनवायरनमेंट की तरह यहाँ पे एनवायरनमेंट था। सभी साथ में रहते थे अच्छे से, मतलब नाश्ता खाना सारी चीज़ें, मतलब वैसा जितना टाइमली घर पे भी नहीं होता उतना टाइमली यहाँ पे सारा कुछ होता है। जिस बेगर की वजह से आपको आपके पिताजी मिले, जो बेगर हाउस है, उसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? अरे मैं बोलना चाहूँगा, लोग तो मंदिर जाते हैं लेकिन मैं यहाँ मत्था टेक के जाऊँगा कि ये मेरे लिए भगवान का घर है, मंदिर है मेरे लिए ये। क्योंकि और आपके आप जो लोग भगवान है, आप लोग मेरे लिए भगवान है। या बेगर हाऊसमुळं एका पिता पुत्रांची, एका पुत्र आणि मातेची पुन्हा भेट होणार आहे. खरं त्या बेगर हाऊसचं जितकं म्हणून कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण कुठं लखनौ आणि कुठं सोलापूर, पण इतक्या मोठ्या अंतरावरचं हे एकमेकांचं मिलन बघितल्यानंतर त्यांचेच पुत्र ओमसिंग यांच्या डोळ्यात देखील पाणी येते. आणि निश्चितच या महानगरपालिकेचं देखील करावं तेवढं कौतुक थोडं आहे. कारण या सगळ्यांमुळं, त्यांच्या परिश्रमामुळं आज एक परिवार पुन्हा एकत्र होतोय. संदीप सिंगचं मला वाटतं जवळजवळ वर्ष झालं असेल ते घरातून निघून गेले होते. थोडेसे मेंटली रिटार्डेड होते, पण त्यांचं जाणं प्रत्येक घरातल्या व्यक्तीला खलत होतं. त्यांना त्याचं वाईट वाटत होतं आणि आपले पिताजी परत मिळतील ही भावना देखील ते विसरून गेलेले होते. पण म्हणतात ना, भगवान के घर में देर है अंधेर नहीं है. या म्हणीची या ठिकाणी प्रचिती आलेली आहे. संदीप सिंग हे पुन्हा आपल्या घरी जात आहेत आणि हा आनंद आपण त्यांच्या मुलाच्या शब्दातूनच ऐकूया. आज फिर से आपके पिताजी आपके साथ अपने घर जा रहे हैं. ये जो क्षण है, ये जो लम्हा है, ये पल है, ये किस शब्दों में अपन बयान करेंगे आप? मैं ये बताऊं कि मेरा एक बचपन का अभी मेरा ड्रीम है कि मैं गूगल में जॉब करना है मुझे. तो अब इनको देख के लगता है मुझे वो मिल गया. अब मुझे कुछ नहीं चाहिए, मुझे सब मिल गया. मुझे जितना भी चाहिए था अपनी लाइफ से, मेरा पिता मिल गया, मेरे को सब मिल गया. मतलब और कुछ भी नहीं चाहिए मुझे अब लाइफ. इतना प्यार करते हैं आप अपने पिताजी से? बिल्कुल. ये मेरा मानना ये है कि बाप तो बाप होता है, वो कैसा भी हो. अभी भी अब ये रहता है तो मेरे को 3 बार बोला कि चलो बाहर मैम आया, चलो बाहर मैम आया, मिलने को आया. तो मतलब कभी भी ये मेरे को फील नहीं होता है कि इनका मेंटली डिस्टर्ब है. ये कभी भी नहीं फील होता. हमेशा मैं बचपन में छोटा था, मैं स्कूल जाता था तो मेरे स्कूल जाते थे. मैं छोटा था तो मेरे को लगता था अरे यार मेरे पापा को सब पागल बोलते हैं, सब पागल बोलते हैं, इनको पागल बोलते हैं. तो ये मेरा बैग लेके, मेरा बैग खुद से टांग के, बैग भारी होता था 7th या 8th स्टैंडर्ड में, तो मेरा बैग खुद टांग के खुद लेके जाते थे. तब मेरे को वो समझ नहीं आता था, लेकिन जब बड़ा हुआ तब समझ में आया वो चीज़ें कि वो मेरे लिए करते थे. तो बाप होता है ना, कैसा भी हो वो. तो मेरे लिए मेरा बाप मेरा भगवान है. और दूसरे भगवान तो आप ही लोग हो जो मेरे बाप को इतना टाइम रखा और अच्छे से. अभी भी वो बिल्कुल वैसे ही हैं जैसे घर पे थे. मेरे को लगा ही नहीं कि वो घर से एक साल से नहीं पता है उनका. बिल्कुल. ये बस मतलब क्या, कुछ शब्द नहीं है मेरे पास बताने के लिए. आजचा जमाना बघायला गेला तर असा जमाना आहे ज्यांची मुलं डॉक्टर, वकील आणि मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. पण आईबापांना सांभाळणं म्हणजे त्यांच्यासाठी एक समस्या झालेली आहे. आणि म्हणून आपल्या आईबापाला नाईलाजाच म्हणा किंवा स्वतःच्या सुखासाठी म्हणा, त्या आईबापाला नेऊन वृद्धाश्रमात सोडलं जातं. ही पिढा तिथंच सांभाळली जावी हा एक विचार असतो त्यांचा. पण आईबापाचं मोल जाणणारा ओमसिंग हा लखनौहून सोलापुरात येतो आणि मेंटली रिटार्डेड असलेल्या आपल्या वडिलांना भेटण्याचा जे क्षण आहे हा अतिशय हृदयद्रावक आहे. मनात एक इच्छा होती की मला वडील भेटतील की नाही, पण हा क्षण त्याच्या डोळ्यातल्या पाण्याने या ठिकाणी तो आम्हाला सांगतोय की मी माझ्या वडिलांना भेटलो आणि त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. या सगळ्या महानगरपालिकेचं मी कौतुक करावं तेवढं थोडं आहे की ज्या महानगरपालिकेनं हे बेगर हाऊस बांधलं आणि त्या माध्यमातून माझ्या वडिलांची सेवा केली, तो क्षण माझ्यासाठी म्हणजे एखाद्या देवळात जाण्यासारखा क्षण आहे. या भावना व्यक्त करण्याची त्याची पद्धत आणि आपल्या आईवडिलांना नेऊन वृद्धाश्रमात सोडणाऱ्यांची ती मानसिकता, या दोन्हीमध्ये मला
जमीन आसमानचा अंतर वाटते. निश्चितच मी या ओमसिंगचं कौतुक करते की असाच मुलगा प्रत्येक आई बापाला मिळावा. वडिलांची दुःख काही असतील ते थोडेसे वेडसर होते, त्यांची मतिमंदता देखील त्यांनी नाकारली. जग नावं ठेवत असताना देखील वडिलांबद्दल इतका मोठा अभिमान बाळगणारा हा पुत्र निश्चितच कौतुकाला पात्र आहे. तज्ज्ञ वैशाली आव्हाड मॅडम यांच्या आधिपत्याखाली हे बेघर हाऊस चालवलं जातं. या ठिकाणी अनेक बेघर लोकांना आसरा दिला जातो, त्यांची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे त्यांच्या रोजच्या जेवणाचं, त्यांच्या झोपण्याचं, त्यांच्यावर उपचार करण्याची सगळी जबाबदारी या वैशाली आव्हाड मॅडमवर आहे. आणि निश्चितच या संदीप सिंगच्या माध्यमातून त्यांनी आपली जबाबदारी पूर्णपणे ते पार पाडतायत असं दिसतंय. संदीप सिंगला त्याचे वडील मिळवून देण्यात सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर तो आहे वैशाली आव्हाड मॅडमचा. मॅडम, मी आपलं स्वागत करतो आमच्या या मुलाखतीत. मॅडम, हा जो प्रकार आहे आजचा एक आगळा वेगळा प्रकार म्हणावा लागेल. तुम्हाला अनेक भिक्षुक भेटले असतील, अनेकांचं आपण कल्याणी केलं असेल, अनेकांना मार्ग दाखवले असतील, पण हा जो प्रकार आहे तर या प्रकाराला आपण कशा प्रकारे बघताय? खरं म्हणायलाच गेलं तर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आम्ही हे बेघर निवारा केंद्र राबवतो. आमच्या या बेघर निवारा केंद्रामध्ये माननीय आयुक्त साहेबांच्या सहकार्यामुळे या निवारा केंद्रामध्ये आम्ही खूप चांगली व्यवस्था त्यांची करतो आहे. पण हे सगळं करत असताना हा जो संदीप सिंगचा जो काही आमच्यासोबतचा इन्सिडन्स आहे, हा जो अनुभव आहे, तो म्हणायचा तर एक चमत्कारच आहे. कारण पिक्चरमध्ये आपण बऱ्याचशा सिरियल्स बघतो ज्या की घडून आणलेल्या असतील किंवा कदाचित काही सत्य घटनेवरती आणि अशा घटना मला वाटतं मनमोहन देसाईंच्या पिक्चरमध्ये असतात. आणि आमच्या या बेघर निवारा केंद्रामध्ये आम्ही सातत्याने हाच प्रयत्न करतोय. संदीप सिंगसारखे अनेक बेघर लोक आम्हाला सापडले, अनेकांचे आम्ही पुन्हा एकदा पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केलेत. पण आज महाराष्ट्र सोडून इतर राज्यातला जो व्यक्ती लॉकडाऊनपूर्वी माननीय तत्कालीन आयुक्त तावरे साहेबांनी आम्हाला आदेश दिले होते की लॉकडाऊनमध्ये कोणीही व्यक्ती रस्त्यावरती राहू नये आणि त्यांची उपासमार होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये. त्यामुळे आम्ही सगळ्यांना उचललं आणि जवळपास 130-140 लोक या आवारात होते, या बेघर निवारा केंद्रात होते. आणि त्याच्यामध्ये राज्यातले, परराज्यातले वगैरे जे अडकलेले मजूर होते, कामगार होते, ते सुद्धा होते. आणि त्या दरम्यान जेव्हा पहिल्यांदा मी संदीप सिंगला पाहिलं तेव्हा माझे व्यवस्थापक या बेघर निवाराचे प्रदीप नागटिळक, त्याचबरोबर इथले जे काळजीवाहक आहेत, मनोहर आहेत, कांबळे आहेत आणि यात ताई आहेत, कांबळे ताई, तर या सगळ्यांनी मला त्याला दाखवल्यानंतर मला असं वाटलं की ही व्यक्ती तर थोडी मनोरुग्ण वाटते. आणि सतत त्याची दाढी वाढलेली, दाढेवरती लाळ गळायची आणि हातात एक काठी एवढीशी घ्यायचा आणि सतत तो इथून तिथं काहीतरी असं करत फिरायचं. मला वाटायचं की चुकून म्हणजे इतर व्यक्तींपेक्षा थोडंसं वेगळं आहे तर थोडं लक्ष ठेवून राहा त्याच्याकडे, असं मी सांगायचे. पण माझा जो स्टाफ आहे आणि आम्ही जे इथे काम करतोय तो खरोखरच खूप अतिशय प्रामाणिक आणि डेडिकेटली काम करणारा स्टाफ आहे. अतिशय मनापासून त्या लोकांनी त्याची काळजी घेतली. मला आमचे मनोहर जे आहेत, आमचे काळजीवाहक, ते मला म्हणायचे की मॅडम तो आहे पण त्याला आपण सुधरवू. आणि मला असं वाटायचं आमचे व्यवस्थापक प्रदीप आहेत ते कधी पण रात्रीतनं कधी म्हणेल ते आजारी पडले की लगेच तात्काळ त्यांना उपचारासाठी नेणे करणे, ही व्यवस्था त्यांनी व्यवस्थित केली. आणि त्यांना खाणं पिणं, त्यांची भाषा समजत नव्हती आम्हाला. संदीप सिंगची सगळ्यात महत्त्वाचं ते कुठली भाषा बोलत आहेत हेच कळायचं नाही आणि त्यांचं बोलणं थोडंसं
स्तोत्र म्हणजे थांबत होतं. आणि याच्या परिस्थितीत म्हणजे आम्हाला समजत नव्हतं की ते काय बोलत आहेत. पण आमचे व्यवस्थापक आणि आमच्या काळजीवाहकांनी अतिशय मनाप्रमाणे त्याला वागणूक दिली आणि त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भाषेचा अडचण न आणता मनाचा मनाचा जो बांधला बांधला गेला गेला. त्या माध्यमातून आपण की या हो, ठिकाणी हो. त्याची ट्रीटमेंट अगदी म्हणजे त्याला मग नंतर ना आम्हाला समजलं आमच्यातलंच एक बेघर व्यक्ती आहेत अमृत म्हणून, तर त्याला लक्षात आलं की ही भाषा जी आहे ती बनारस टाईप म्हणजे तिकडची आहे आणि तो त्याला त्या भाषेत थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आम्हाला समजलं की हा व्यक्ती जरा बाहेर राज्यातला आहे आणि त्यातनं त्याच्या हातावरती आमच्या काळजीवाहकाला लक्षात आलं आमच्या काकांना की त्याच्या हातावरती पत्ता दिसतोय मॅडम, तिथे गोंदवलेला आहे. तर आम्ही त्याच्यावरती स्ट्रेस करण्याचा प्रयत्न केला की बाबा इथून काही लागतोय का त्याचं काम करता. या ह्याच्यात लॉकडाऊनमध्ये इतकी वाईट परिस्थिती होती, तुम्हालाही माहिती आहे की बाहेर कुठे जाता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं. पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना इथेच ठेवलं. मध्यंतरी अशी परिस्थिती आली की महानगरपालिकेने अनेक शेल्टर उघडले होते. ज्यावेळी तुम्हाला समजलं की संदीप सिंग हा मनोरुग्ण आहे, मग त्याची जी ट्रीटमेंट होती ती आपण कशा प्रकारे केली? हो, आता याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या. एक भाषेचा प्रश्न होता जो आमच्या एका बेघरला समजलं की ही भाषा थोडीशी बनारस टाईप आहे, तिकडची आहे आणि त्याला ती थोडीशी बोलण्याचा प्रयत्न तो करत होता. त्यातून आम्हाला समजलं की ह्याचं पूर्ण लँग्वेज म्हणजे तिकडची आहे आणि त्या भाषेत तो त्याच्याशी थोडं तोडकत मोडकं बोलायचा. तो आमचे अमृत म्हणून जे बेघर आहेत ते त्याच्यातनं समजलं. पण आमचे जे काळजीवाहक आहेत मनोहर आणि इथले जे आमचे व्यवस्थापक प्रदीप आहेत त्यांनी म्हणजे अगदी त्याला म्हणजे लहान मुलांप्रमाणे ट्रीट करायला सुरुवात केली. काय पाहिजे असेल तर ठीक आहे आपण करूया, उद्या करूया, आता करूया, ठीक आहे असं करत करत त्याला काय म्हणजे तो काहीतरी इशाऱ्याने सांगायचं मला हे पाहिजे, मला ते असं करायचं. तर त्याच्यावरनं त्याला इतकं म्हणजे चिडचिड न करता त्याला कधी रागवलं नाही, कधी हे केलं नाही आणि त्या पद्धतीने त्याला समजून सांगून त्याला एकदम व्यवस्थित म्हणजे त्याला घरातल्याप्रमाणे ट्रीट केलं. आणि एक तुम्हाला सांगायचा किस्सा मला म्हणजे की लॉकडाऊन जेव्हा वाढलं आणि त्यावेळेला महानगरपालिकेने इतर शेल्टर्ससुद्धा चालू केले होते. म्हणजे नार्थ कोर्टमध्ये काही लोक होते, इतर ठिकाणी असे 15-16 शेल्टर्स तात्पुरते शेल्टर सुरू केले होते. आणि मग असंच ठरलं होतं की बाहेर राज्यातल्या लोकांना गाडी करून परगावी पाठवायचं. म्हणजे असं ते ठरलं की लॉकडाऊन वाढणार आहे त्यामुळे. मग मी काय म्हटलं, मला असं वाटलं की बाबा ठीक आहे त्यांचा पत्ता जो आहे बिहारचा तिकडचा बनारसचा, तर त्या पत्त्यावरनं ते कदाचित जातील तिकडे. मग आम्ही त्यांना असं विचार केला की तिकडे गेले की ते त्यांना त्या गाडीमध्ये बसून तिकडे पोलिसांना सांगून त्या पत्त्यावरती पोच करतील. परंतु ते तसं झालं नाही. पुन्हा आमच्याच इथे म्हणजे त्या कालावधीमध्ये इथेच ते राहिले. आणि या दरम्यान मी माझ्या स्टाफला म्हटलं की आपण कसं करणार यांचं. तर आमच्या स्टाफने मला एवढं पॉझिटिव्ह उत्तर दिलं, मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, आपण त्याला चांगली ट्रीटमेंट देऊ आणि त्याला व्यवस्थित करू. आमचे जे काळजीवाहक मनोहर आहेत त्यांनी मला म्हणाले मॅडम मी त्याला व्यवस्थित करतो, मी त्याची ट्रीटमेंट करून आणतो. आमचे प्रदीप जे व्यवस्थापक आहे त्या बेघर निवाऱ्याचे ते म्हणाले की सिव्हिलला नेऊन जेव्हा पण त्यांना काही त्रास होतो काही झालं तर आपण सिव्हिलला नेऊन आणणं करणं. इतकी लहान मुलांची जशी काळजी घेतात तशी त्या व्यक्तीची त्यांनी काळजी घेतली. सुरुवातीला मला बघितल्यानंतर पण मला वाटायचं की ही व्यक्ती काठी घेऊन फिरते ते कुणाला तरी मारेल का, चुकून काही होईल का, झोपल्यानंतर ना एकमेकांमध्ये काही होईल का तिथे. पण तसं काही झालं नाही. आणि आत्ताचा बदल मी जर तुम्हाला सांगायचा म्हटलं त्यांच्यामध्ये तर कधीही ते आले 1 महिन्यानंतर ना माझी 15 दिवसात त्यांनी माझी ओळख पटवून घेतली होती. म्हणजे मी केव्हाही यायचे, आम्ही लॉकडाऊनमध्ये सकाळ संध्याकाळ इथेच असायचो. 2 टाईम आम्ही यायचो इथे त्यांना बघायला व्यवस्था बघण्यासाठी. तर त्यावेळेला इथे दारात इथे यायचे मॅडमजी नमस्ते नमस्ते. म्हणजे मला ते लक्षात आलं की आणि हे सगळेजण मला म्हणायचे की मॅडम तुम्ही आलं की ते तुम्हाला नमस्कार करायला शिकले. पटली होती आणि ते 15 दिवसात ते लगेचच ओळख म्हणजे हे करून आणि कुणी जरी आलं ना तरी राहिलं तरी मी आले की बरोबर मॅडमजी नमस्ते, गुड नाईट, जाताना मला गुड नाईट असं म्हणायचे. आणि मला विशेष वाटायचं मी घरी गेल्यावर पण आमच्या घरच्यांना सांगायचे की अशी व्यक्ती आहे आणि मला गेल्याबरोबर ते नमस्ते पण करतात, गुड नाईट पण बोलतात. एवढा फरक मला त्यांच्यात जाणवला. म्हणजे इतकी व्यवस्थित सेवा त्यांना इथे देण्यात झाली आणि इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांना हाताळलं गेलं इथलं माझ्या स्टाफच्या वतीने. तर मला विशेष म्हणजे माझ्या स्टाफचे धन्यवाद द्यावेसे वाटतात. ज्यावेळी की तुम्हाला कळलं की संदीप सिंगला कोणीतरी परिवार आहे, तो लखनौत आहे आणि ते भेटायला येतात, तर त्यावेळची तुमची मानसिकता काय होती? बापरे, मला तर तो मिरॅकल मी म्हटलं ना तुम्हाला चमत्कार वाटला. आणि असा चमत्कार न होतो ना भविष्यात. म्हणजे खूपदा आपण विचार करतो पिक्चरमध्ये ते घडवून आणलेले सीन असतात किंवा घडवून आणलेल्या गोष्टी असतात आणि ते होत असतं. पण इथल्या माझ्या स्टाफच्या पॉझिटिव्ह एफर्ट्समुळे आणि त्यांच्या सततच्या सकारात्मकतेमुळे कदाचित हे सगळेजण माझे स्टाफ जे आहेत तेच माझ्यासाठी खूप मोठे हे आहेत की त्यांनी असा जो काही प्रयत्न केला
की ज्या व्यक्तीला बोलताही येत नाही, धड सांगताही येत नाही स्वतःचं काय अस्तित्व आहे, आपण कुठून आलो, त्याच्या फ्युचरबद्दल किंवा मग त्यांच्या पास्टबद्दल नीट सांगता येत नव्हतं, तर अशा व्यक्तीचा पत्ता शोधून त्यांनी काढण्यामध्ये एवढं मोठं यश त्यांनी हे केलं. तर मी माझ्या स्टाफचे विशेष कौतुक आणि आभार व्यक्त करते. आणि ज्या दिवशी मला समजलं की त्याचा मुलगा आहे आणि तो येतोय त्यांना घ्यायला आणि व्हिडिओ कॉल झाला आहे, तर तेवढा आनंद मला प्रचंड आनंद झाला की मी शब्दात सांगू शकत नाही. संदीप आमच्याकडे 6-7 महिन्यापासून होते आणि उद्या ते जातील त्यांच्या मुलाबरोबर, पण मला इतकं म्हणजे ते एकीकडे आनंद पण होतं, एकीकडे दुःखही वाटतंय. एक भावनिक नातं निर्माण झालंय. इथल्या प्रत्येक व्यक्ती संदर्भात आम्ही भावनिकरित्या जोडले जातो आणि त्यांचे दुःख, त्यांचे आनंद, त्यांचे सगळे जे आमचे आहेत, आमचा एक कुटुंब परिवार असा आहे आणि या परिवारातल्या एकाच पुन्हा एकदा त्यांचं म्हणजे त्यांच्या घरामध्ये व्यवस्थित सुखरूपरित्या ते जात आहेत आणि पुन्हा एकदा त्यांचा संसार, त्यांचे मुलं आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये परिवारामध्ये सुखासमाधाने राहतील, याच्यापेक्षा मोठा आनंद आम्हाला कुठला नाही आहे. हा आनंद पैशात मोजता येणार नाही, कशातच मोजता येणार नाही, पण एवढा मोठा आनंद आज आम्हाला झालेला आहे की आज महाराष्ट्राच्या बाहेरचा परराज्यातला व्यक्ती काहीही त्याचं हे नसताना आम्हाला त्याला शोधण्यात आणि त्याला त्याच्या घरामध्ये पुन्हा पाठवण्यामध्ये यश मिळालं आहे. आणि याच्या पलीकडे दुसरा आनंद कुठला नाही. आणि तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे सर, आजकाल मुलं कितीही मोठे करोडपती असली तरी सुद्धा आईवडिलांना बघण्यासाठी कदाचित अनाथ आश्रमाचा रस्ता दाखवतात, पण आज अशी मुलंसुद्धा आहेत की जे अशा वडिलांना, की ज्या वडिलांना नीट सांगताही येत नाही, 4 चौघात घेऊन गेलं तर लोक कदाचित काय म्हणतील असा कधीही न विचार करता इतक्यात म्हणजे तत्परतेने तो विना वेळ वाया घालवता, त्याला ट्रेनचं तिकीट मिळालं नाही, तो वाटही नाही बघितला, त्याने डायरेक्ट फ्लाईटचं रिझर्वेशन करून तिकीट काढून तो दुसऱ्या 2 दिवसातच तो इथे पोहोचतोय. अशी मुलंसुद्धा खरंच कुठेतरी पुण्य केलं आहे की जिथे त्यांना वडीलही सापडलेत आणि अशी मुलंही त्यांच्या नशिबेलेत. आणि आम्हालाही आनंद वाटतो की आमचा परिवार एवढा मोठा आहे, ती माणसं आमच्या परिवारातलीच आहेत, आम्ही पण त्यांना वेगळं मानत नाही. नक्कीच मला वाटतं संदीप त्याचबरोबर ओम सिंग हे तुमच्या परिवारात जोडले गेलेले आहेत आणि इतका चांगला परिवार. आम्हालाही त्यांचं ऐकून आश्चर्य वाटतंय की एकूण ते एक आहे, त्यांची एवढी मोठी खेतीबाडी आहे, त्यांच्या घरची माणसं. आज आम्ही इथूनच इमॅजिन करतोय की त्याच्या आजीला काय वाटत असेल, त्याच्या मम्मीला काय वाटत असेल, त्यांच्या मुलीला काय वाटत असेल. तर नक्कीच ही नाळ काय आमची तुटणार नाही आहे आणि शेवटपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहोत. ते आम्हाला फ़ोन करत राहतील, आप लोग हमें फ़ोन करते जाइएगा, सबको हमारी तरफ से यहाँ से खुशहाली कहने का. तर आम्ही खूप आनंदी आहोत आज. एका परिवाराला एक मनोरुग्ण व्यक्ती तुम्हाला सापडतो काय, त्याला तुम्ही भेटवता काय, या सगळ्या दरम्यानचा जो प्रवास होता महानगरपालिकेचा, त्याला सांभाळणं, त्याला मनोरुग्णाची ट्रीटमेंट देणं, त्याच्या अनेक ज्या सवयी होत्या म्हणजे काही गुटखा खाणं वगैरे काय, तर त्या सगळ्या सोडवल्या आणि आज एका परिवारात त्याचं की नाही पुनरागमन होतं आहे. यासाठी जे महानगरपालिकेने घेतलेलं कष्ट म्हणा किंवा हे बांधलेली इमारत, त्याचबरोबर तुम्ही घेतलेलं कष्ट, त्याला सॅल्यूट.